मनोज जरांगे पाटील आज लाखो मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि त्यासाठी कालपासूनच मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल होऊ लागलेला आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं आणि त्याचबरोबर सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी जरांगे आज मुंबईकडे कूच करणार आहेत। मुंबईला निघण्यासाठी जरांगे गणरायाची पूजा आणि आरती करणार आहेत। तसंच शिवरायांचा पुतळा आणि बाप्पाची मूर्ती घेऊन जरांगे मुंबईकडे कूच करणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विशाल, काय सध्याचे अपडेट्स आहेत? यावेळेस मी अंतरवाली सराटीत आहे आणि मुंबई हायकोर्टानं जरी मुंबईत येण्याची परवानगी जरांगेच्या आंदोलनाला नाकारली असली तरी हे सगळी मंडळी आता मुंबईला जाण्यावर ठाम आहे आणि त्या दृष्टीने इथं तयारी सुरू आहे। जरांगेचं हेच ते व्यासपीठ आहे जिथं जरांगे उपोषण करतात। तिथं आज गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा ठेवण्यात आली आहे। या बाप्पांच्या मूर्तीचं पूजा अर्चा केल्यानंतर जरांगे इथून मुंबईकडे रवाना होतील। मोठ्या संख्येनं लोक आता अंतरवालीकडे यायला सुरुवात झाली आहे। ज्या मंडपात जरांगे उपोषण करतात तिथं सुद्धा आता लोक बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथं काही मोजके लोक बसले असले तरी अंतरवाली सराटीकडे येणारे रस्ते आता गाड्यांनी लोकांनी पूर्णतः फुलून गेलेले आहे। अनेक लोक जरांगे यांच्या सोबत येत आहे आणि सोबत आल्यानंतर आरक्षण आमचं आहे ते आम्ही मिळवणारच अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। पुरुषांसोबत महिला सुद्धा आहेत। ताई, खरं तर तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे जायची, पण तुम्ही लोक आंदोलनावर ठाम आहे। एक तर आमचं कसं आहे, आम्ही एक तर कुणाच्या वाटत जात नाही, आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही किंवा कुणाचा हक्क आम्ही मागत नाही आणि ते आमच्या मराठ्यांच्या रक्तात पण नाही। आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय। आता हा आरक्षणचा लढा चालू झालाय कधी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून सुरू झालाय आणि आता शेवट संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील ही 30 वर्षापासून लढा लढतात। मग गोरगरिबांची आमची मुलं एका टक्क्याहून जातात। हे आमचा शेतकरी हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करून मुलांना शिकवताय। एका टक्क्याहून जर मुलगा अडवलं तरी तुम्ही जाणार? अडवलं तरी आम्ही जाणारच। भले आम्हाला आणि थांबा एक मिनिट, आम्हाला बोलू द्या मेन मुद्द्याचं। ठीक आहे, बोला तुम्ही, मी दुसऱ्यांशीही बोलतो। आपण बघतोय की महिला इथे मोठ्या संख्येनं आहे, पुरुषही इथे मोठ्या संख्येनं आले आणि हे सगळी लोक जरी सरकारनं परवानगी नाकारली तरी सुद्धा मुंबईकडे जाणार अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि त्यासाठीच ही सगळ्यांची जय्यत तयारी सुरू आहे। जी, अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।